कुकरमध्ये बटर टाकून त्यामध्ये फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, बीटरूट, बटाटा, गाजर, वाटाणा आणि कांदा टाकून पावभाजी मसाला टाकून मिक्स केले. त्यानंतर पाणी टाकले. कुकरचं झाकण लावून शिट्ट्या मारून घेतल्या. साईडला मिक्सरमध्ये लसूण आणि सुकी लाल मिरचीला वाटून इथे गार्लिक चटणी तयार करून साईडला ठेवून घेतली. आता कुकरच्या विसल झाल्यानंतर कुकर खोलला. त्यानंतर भाज्यांना व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेतलं. आता एका टोपामध्ये बटरमध्ये कांदा बारीक चिरलेला सॉते करून घेतला. त्याच्यामध्ये शिमला मिरची बारीक चिरलेली सॉते करून घेतली. गार्लिक चटणी टाकून त्यालासुद्धा मिक्स करून घेतले. हळद, धने पावडर, लाल तिखट मसाला, पावभाजी मसाला सर्व मसाले टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं. सर्वांना सॉते करून घेतलं व्यवस्थित. आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. थोडंसं पाणी टाकलं. व्यवस्थितपणे मसाल्यांना शिजवू दिलं. मॅश केलेल्या भाज्या टाकून त्याच्यावर कोथिंबीर आणि बटर टाकून भाजी इथे सर्व केली. तव्यामध्ये बटर, गार्लिकची चटणी आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून पावाला गरमागरम पावभाजी सर्व केली. थँक्यू.